पावसाळ्याचे 2 महिने पूर्ण झाले असून आता ऑगस्ट महिना सुरू झालाय। एल निनोचा फटका आणि कमी पाऊस पडल्याने तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात अनेक तलाव अजूनही पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत। सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या भंडारा जिल्ह्याच्या चांदपूर येथील तलावाची हीच परिस्थिती आहे। हा तलाव सुमारे 388 हेक्टर क्षेत्रात विस्तीर्ण आहे। तलावाची पूर्ण क्षमता 28 दशलक्ष घनमीटर असून तलाव आतापर्यंत केवळ 5.57 दशलक्ष घनमीटर पाण्याने भरलाय, म्हणजेच 19%च भरलाय। सध्या सिंचनासाठी दिला जाणारा पाणीपुरवठा बंद करून हे पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित ठेवलंय। चांदपूर जलाशयामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, आढावा घेतलाय प्रशांत देसाई यांनी। नयनरम्य, निसर्गरम्य अशा सातपुडांच्या पर्वत रांगांमध्ये भंडारा जिल्ह्यातील चांदपूर येथील प्रसिद्ध हनुमान देवस्थान वसलेलं आहे आणि या देवस्थानाच्या खालच्या भागाला असं 388 हेक्टर क्षेत्रामध्ये हे चांदपूरचं जलाशय आहे। आपण बघू शकतो ही सातपुडांची पर्वतरांगा, विस्तीर्ण अशा पर्वतरांगा आणि याचं नयनरम्य दृश्य बघण्याकरिता मोठ्या प्रमाणामध्ये पावसाळ्यामध्ये इथे पर्यटकही येत असतात। मात्र यावर्षी एल निनोचा प्रभाव असल्याने पाऊस पडला नाही आणि 288 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रामध्ये असलेलं हे जलाशय पाहिजे त्या प्रमाणात भरलेलं नाही। या जलाशयाचा जिवंत साठा हा 29 दशलक्ष घनमीटर क्षमतेचा आहे। मात्र आतापर्यंत केवळ 5.66 दशलक्ष घनमीटर पाणी या जलाशयामध्ये संग्रहित झालेलं आहे। त्याच्यामुळे आता ही जर परिस्थिती आपण बघतोय ही ऑगस्ट महिन्याची आहे। म्हणजे पुढे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या पद्धतीने या शेती उत्पादन घेतात त्या शेतीसाठी पिकवण्यासाठी पाण्याचा जो साठा गरजेचा आहे तो आता इथे जमा झालेला नाही। त्यामुळे येणारी खरीपानंतरची रब्बीची जी शेती कसण्याचा जो शेतकऱ्यांचा जो मानस असतो त्यांच्या वर एक नैसर्गिक जलसंकट ओढवणार असं चित्र सध्याच या परिस्थितीतून बघायला मिळतं। 40 पेक्षा अधिक गावातील शेतकऱ्यांसमोर मोठं जलसंकट उभं ठाकतो की काय असा प्रश्न आताच इथे उपस्थित होत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, चांदपूर जलाशय, भंडारा।